आडोसी बोगद्याजवळील टँकर अपघातामुळे पुणे मुंबई एक्सप्रेसवे ठप्प झाला आहे। गॅस गळतीमुळे 32 तास वाहतूक बंद होती। टँकर हटूनही लोणावळ्याजवळ 20 किलोमीटर वाहन रांगा आहेत। प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नाही। आडोशी बोगद्याजवळ झालेल्या टँकर अपघातानंतर पुणे मुंबई एक्सप्रेसवर गंभीर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे। अपघातग्रस्त टँकरमधून गॅस गळती झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव रस्ता तब्बल 32 तास बंद ठेवण्यात आला होता। प्रशासनाने टँकर बाजूला केल्यानंतरही वाहतूक सुरळीत होण्यास विलंब होत असून लोणावळ्याजवळ सुमारे 20 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्यात। प्रवाशांच्या म्हणण्यानुसार सकाळी 7 ते 9 या 2 तासात केवळ 2 किलोमीटर अंतर पार करता आलंय। अनेक वाहन चालकांना वाहनामध्येच रात्र काढावी लागली आहे। दरम्यान वाहतूक पोलीस झोपलेल्या वाहन चालकांना उठवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करतायत। पुणे मुंबई एक्सप्रेस वे हा राज्यातील सर्वात व्यस्त महामार्गांपैकी एक मानला जातो। 1999 नंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांकडून कोंडी लवकरात लवकर दूर करण्याची मागणी आता केली जाते।